नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू करणार आहोत नवीन चॅप्टर पेपर फर्स्टचाच पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. चॅप्टर नंबर 4 आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आपण 11वी मध्ये स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पाहिलेला आहे. फक्त यामध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोन लाईनचे इक्वेशन आणि त्यांचं जॉईंट इक्वेशन आणि त्याबद्दल बरीचशी माहिती पाहिजे आहे आपल्याला. स्ट्रेट लाईन बद्दल मला काही 11वीच्या गोष्टी सांगायच्या आहेत, बेसिक गोष्टी ज्या सोप्या आहेत आणि सर्वांना येतात. आपण पुन्हा रिवाइज करू. जनरल इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज ax plus by plus c is equal to 0. हे कोणतंही लाईनचे इक्वेशन आहे या फॉर्म मध्ये आहे ax plus by plus c is equal to 0 आणि याचा स्लोप असेल having slope m is equal to always minus a upon b. या लाईनचा प्रत्येक वेळेस स्लोप असेल -a upon b. आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे कसा स्लोप येतो. y is equal to mx plus c मध्ये जर लाईन कन्व्हर्ट केली तर आपल्याला स्लोप m is equal to -a upon b भेटतो. नेक्स्ट दुसरं पाहिजे इक्वेशन ऑफ लाईन passing through origin and passing through. आपण नवीन पॉइंट घेऊ. सपोज x1 y1 and slope is m. Then equation is x minus x1 is equal to m into y minus y1. किंवा आपण आणखी वेगळ्या प्रकारे इक्वेशन तयार करू शकतो. y minus y1 is equal to m into x minus x1 is equation of line passing through x1 y1 having slope is m. हे आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1 y1 and slope is m. नेक्स्ट थर्ड इज angle between two lines having slope. Angle between two line having slopes m1 and m2 is tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2 is angle between two line having slope m1 and m2. Next fourth note आहे if two lines are parallel then their slopes are equal. If two lines are perpendicular then product of their slopes is -1. दोघांच्याही स्लोपचा प्रोडक्ट हा -1 असतो. किंवा आपण असं म्हणू शकतो एक स्लोप हा दुसऱ्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. म्हणजेच सपोज एका लाईनचा स्लोप m1 आहे तर दुसऱ्या लाईनचा स्लोप -1 अपॉन m1 असेल. पाहू शकता यांचा प्रोडक्ट m1 इंटू -1 अपॉन m1. हे m1 गेट कॅन्सल इंटू जर प्रोडक्ट केला तर आणि प्रोडक्ट काय होऊन जाईल -1. म्हणल्यानंतर ज्या वेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत आपल्याला एका लाईनचा स्लोप दिलेला आहे आपण दुसऱ्या लाईनचा सहजासहजी काढू शकतो. तो त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घेऊ शकतो आपण. नेक्स्ट आपल्याला पाहिलेले आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचे. ax plus by plus c is equal to 0 हे जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे आणि त्याचा स्लोप असेल ऑलवेज -a अपॉन b. म्हणजे जर लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला 2x plus 3y is equal to 4 तर तुम्ही a चा रोल करतोय 2, b चा रोल करतोय 3 आणि स्लोप m इज इक्वल टू होऊन जाईल -a अपॉन b म्हणजे -2 अपॉन 3 होऊन जाईल. हा स्लोप असेल लाईनचा.
नाउ इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1 y1, स्लोप दिलेला आहे m, तर लाईनचं इक्वेशन होऊन जाईल y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आणखी आहे, जर 2 पॉईंट दिलेले असतील तर त्यांचा स्लोप 2 पॉईंट दिलेले असतील तर त्या लाईनचा स्लोप असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. अँगल बिटवीन टू लाईन्ससाठी फॉर्म्युला दिलेला आहे. जर 2 लाईन पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल असतात. परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहिजे जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन. हा 12वीचा टॉपिक सुरू झालेला आहे. इथपर्यंत 11वीचे टॉपिक होते. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन, joint equation of lines, joint equation of line passing through origin, passing through origin मधून जर लाईन पास होत असतील तर त्यांचं जॉईंट इक्वेशन कसं तयार करायचे ते पाहिजे. जर लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तर लाईनचे इक्वेशन असेल a1x प्लस b1y इज इक्वल टू 0. जर लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तर हा जो कॉन्स्टंट जनरल इक्वेशन मध्ये तो 0 असेल आणि लाईनचं इक्वेशन फक्त ax प्लस by इज इक्वल टू 0 असेल. म्हणून मी 2 इक्वेशन पाहतोय अँड दुसरी लाईन दिलेली आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. जॉईंट इक्वेशन म्हणल्यानंतर फक्त साधा प्रोडक्ट करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला जॉईंट इक्वेशन कसं होतंय ते पाहायचं आहे. a1x प्लस b1y इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन दिलेली a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. आपल्याला जॉईंट इक्वेशन तयार करायचं आहे. जॉईंट इक्वेशन असेल a1x प्लस b1y इंटू a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लक्षात येते a1x ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचे, b1y ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचे. प्रोडक्ट होऊन जाईल a1 a2 x इंटू x इज x स्क्वेअर प्लस a1 b2 xy चेक करू शकताय प्लस a2 b1 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मी आणखी व्यवस्थित लिहितो. या लाईनला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. नाउ हे इक्वेशन कसं लिहिलंय ते पाहायचं आहे आपल्याला. व्हेअर a1 a2 इज इक्वल टू a घेतलेला आहे, 2h इज इक्वल टू घेतलंय a1 b2 प्लस a2 b1. या दोघांमधून xy कॉमन काढल्यानंतर आपण त्याला नाव 2h दिलेलं आहे a1 b2 प्लस a2 b1 ला आणि b इज इक्वल टू घेतलेला आहे मी b1 b2. आणि जे इक्वेशन तयार झालेलं आहे हे स्टँडर्ड फॉर्म ऑफ जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता तुम्ही सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ स्किप करून हे व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे. मी अगोदर याबरोबरच काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतोय. हे ओरिजिन मधनं पास झालेल्या लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे. बाकी इक्वेशन पण आपण अशीच तयार करू शकतो. सपोज दुसरं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 आणि दुसरं दिलेलं आहे a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे. बऱ्यापैकी मोठं इक्वेशन येऊन जाईल आणि ते इक्वेशन मी एक्झाम्पल मध्ये घेतोय ते त्या टाईपचे इक्वेशन आणि त्यापासून पण आपल्याला जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन भेटत चालत. एक्सरसाइज मध्ये मी अगोदर एक क्वेश्चन घेतोय. टॉपिक थोडा काही वेळेस हार्ड होतोय म्हणून अगोदर मी सिंपल क्वेश्चन घेतोय. त्यातले एक्सरसाइज 4.1 मध्ये एक्सरसाइज 4.1 एक्सरसाइज 4.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस y इज इक्वल टू 0 अँड दुसरं दिलेलं आहे 3x मायनस y इज इक्वल टू 0. या दोघांचं जॉईंट इक्वेशन असेल 2x प्लस y इंटू 3x मायनस y इज इक्वल टू 0. प्रोडक्ट केल्यानंतर लक्षात येत आहे 2 3 जार 6x स्क्वेअर प्लस 2x इंटू मायनस y, सॉरी दिस इज मायनस साइन, 2 मायनस 2xy प्लस मायनस प्रोडक्ट मायनस होऊन जाईल प्लस 3xy मायनस y
plus y into minus y become minus y square is equal to 0. Check करू calculation. 6x square minus 2xy plus 3xy becomes plus xy minus y square is equal to 0 is required joint equation. Is required joint equation of pair of lines. पेअर ऑफ गिवन लाईन्सचं हे जॉईंट इक्वेशन आहे. सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्यायचंय. काही डिफिकल्टी असेल तर विचारायचंय. सॉरी. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला. यामध्येच सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड जॉईंट इक्वेशन साठी दुसरा इक्वेशन क्वेश्चन दिलेला आहे. x मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 अँड दुसरी लाईन दिलेली आहे x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. जॉईंट इक्वेशन कसं करायचंय ते पाहायचं आपल्याला. नाऊ रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन इज रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन असेल x मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. सॉरी, यांचा प्रोडक्ट करायचा आहे. दुसरी लाईन आहे x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. व्यवस्थित पाहिजे. हे वेगळं इक्वेशन आहे. इथं कॉन्स्टंट पण अवेलेबल आहे. -1 इकडं 2 कॉन्स्टंट आहे. अगोदर x ने तीनही टर्मला मल्टिप्लाय करतो. x ने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं. x इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर मायनस x इंटू मायनस 3y बिकम्स मायनस 3xy. x इंटू 2 बिकम प्लस 2x. मायनस 2y इंटू x बिकम्स मायनस 2xy. minus 2y into minus 3y becomes minus minus become plus 6y square. Minus 2y into 2 becomes minus 4y. चेक. -1 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर होतंय मायनस एक्स प्लस 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. व्यवस्थित लिहिल्यानंतर पाहू काय भेटते आपल्याला. अगोदर एक्स स्क्वेअरची टर्म लिहितो. एक्स स्क्वेअर नंतर वाय स्क्वेअरची प्लस 6y स्क्वेअर. एक्स वायच्या टर्म पाहू. दोन येतात मायनस 3xy आणि प्लस 2xy. मायनस 2xy बिकम मायनस 5xy. आता एक्सच्या टर्म लिहू. 2x आणि नंतर आहे मायनस एक्स प्लस 2x मायनस एक्स बिकम प्लस एक्स. वायची टर्म आहे मायनस 4y आणि प्लस 3y बिकम्स मायनस वाय आणि लास्ट कॉन्स्टंट टर्म आहे मायनस 2 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जे भेटलेलं आहे इज अ रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स. नेक्स्ट इक्वेशन बनवायचे आपल्याला. थर्ड मध्ये दिलेला आहे लाईन पास होते. पासिंग थ्रू जॉईंट इक्वेशन तयार करायचंय. जी लाईन पास होते 2-3 मधनं पास होते आणि पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन. तर त्याचं जॉईंट इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. तर आपण पाहू शकतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करतोय मी. सॉरी, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती 1 2 3, वाय ऍक्सिस वरती 1 2 आणि 3. आपल्याला 2 3 हा कोऑर्डिनेट असेल. इथं त्यांनी सांगितलेलं आहे आपली जी लाईन आहे ती पास होते 2-3 मधनं आणि कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे दोन लाईन ड्रॉ करायच्यात. एक लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल आणि दुसरी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. या चेक करू शकता तुम्ही. या दोनही लाईन, ही लाईन आणि ही लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत आणि 2-3 मधनं पास होतात. या लाईनचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 2 आणि या लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू, सांगू शकता तुम्ही, y इज इक्वल टू 3. आपण पाहिलेलं आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये. नाव यालाच लिहू शकतो आपण. मी या लाईनला व्यवस्थित लिहिल्यानंतर हे होतं x इज इक्वल टू 2 म्हणजे x मायनस 2 इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन आहे y मायनस 3 इज इक्वल टू 0. जॉईंट इक्वेशन असेल. जॉईंट इक्वेशन इज x मायनस 2 इंटू y मायनस 3 इज इक्वल टू 0. प्रोडक्ट केल्यानंतर लक्षात येते दिस इज xy मायनस 3x. चेक करू शकताय. मायनस 2 ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतोय. मायनस 2y प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आहे रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन ऑफ गिवन पेअर ऑफ लाईन्स. तुम्ही चेक करू शकता. व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे.
सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी आता हे झालेले 3 क्वेश्चन आणखी सॉल्व एक्झाम्पल मिसेलेनियस क्वेश्चनचा होमवर्क काय काय असेल, होमवर्क असेल सॉल्व क्वेश्चन कशाबद्दलचे, फक्त जॉईंट इक्वेशन बद्दल जे सॉल्व क्वेश्चन आहेत ते, एक्सरसाइजचे हे क्वेश्चन, बाकी क्वेश्चनला पण ट्राय करायचं आहे. सॉल्व क्वेश्चन झाल्यानंतर मिसेलेनियस एक्सरसाइजचे क्वेश्चन नंबर 2 मधील जितके शक्य होतील तितके क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आपण आता थांबतोय. सर्व विद्यार्थ्यांनी याच्यासाठी ट्राय करायचं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पुढील जॉईंट इक्वेशन कसे तयार करायचे आहेत त्याबद्दल माहिती दिली. थँक्यू.